शुभविवाह या मालिकेच्या 13 ऑक्टोबरच्या भागामध्ये आता भूमीला पाहताच आकाश तिला जाऊन मिठी मारतो। सायकल राणी आली, सायकल राणी आली असं म्हणत तो आता भूमीच्या गळ्यातच पडतो। भूमी सुद्धा आकाशला आता कम्फर्टेबल करते। इकडे सगळ्यात चिडचिड झालेली असते ती म्हणजे रागिणीची। रागिणी विचार करते इतका प्लॅन केला होता पण अचानक ह्या भूमीला इथे घेऊन कसे काय आले। आणि भूमी आता आत येते। त्यावेळेला भूमी म्हणते म्हणजे आकाशला निर्दोष सिद्ध करण्यासाठी चमत्कारिकरित्या माझी सुटका झालेली आहे। आता आकाशला मी निर्दोष सिद्ध करणार असं म्हणत भूमी फक्त आणि फक्त आकाशचाच विचार करत असते। तोपर्यंत इकडे अभि सोनलला भेटायला आलेला असतो। सोनलसाठी पेग भरत असतो। सोनल म्हणते अरे वा इतक्या आवडीने पेग भरतोयस, बायकोसाठी सुद्धा भरतोस की काय। याच्यावरती अभि म्हणतो बायको बायको माझी फक्त दिसते मॉडर्न, मॉडर्न वगैरे काही नाहीये, एकदम टिपिकल आहे। सोनल म्हणते बघितलं ना त्या दिवशी पैसे द्यायला तुम्ही दोघं आला होता तेव्हाच माझ्या हे लक्षात आलं होतं। आणि इकडे अभि पेग देत असताना सोनल सोबत जवळीक करण्याचा प्रयत्न करत असताना सोनल म्हणते काय आज तुमचं इंटेन्शन काही वेगळंच दिसतंय, रोजचं काम सोडून जरा वेगळ्याच ठिकाणी गाडी भरकटते आहे। अभि म्हणतो कसं आहे मेन कोर्स जरा बोरिंग असेल ना तर डेझर्ट असतं तेच टेम्पटिंग वाटतं असं म्हणत चक्क लग्न झालेला अभि सोनल सोबत काहीतरी फ्लर्ट करत असतो। आता सोनलला पण हे सगळं आवडत असतं आणि त्या दोघांचं की पौर्णिमा कशी मूर्ख आहे याच्यावरती चर्चा चालू असते। हे दोघं जण इकडे असतानाच पौर्णिमाचा कॉल येतो। पौर्णिमा म्हणते इकडे खूप मोठी गडबड झाली। त्याच्यावरती अभि चिडतो आणि म्हणतो ए मूर्ख पटकन काय झालंय ते सांग की। पौर्णिमा म्हणते अहो तुम्ही भूमीला जामीन मिळू नये म्हणून प्रयत्न करताय पण इकडे भूमी जामिनावरती सुटून आले सुद्धा। भूमी जामिनावरती सुटून आले म्हटल्यावरती सोनल अभि सगळ्यांनाच धक्का बसतो। आता आपल्या प्लॅनचे 12 वाजणार हे मात्र सगळ्यांना कळलेलं असतं। अभि म्हणतो इतके प्रयत्न केले ही भूमी सुटू नये म्हणून तरी ही आलीच। इकडे आता रागिणीला चिंता पडलेली असते की भूमी सुटून आली तरी कशी। रागिणी म्हणते अगं आपल्या वकिलांनी इतका घोळ घालून ठेवला होता, त्यांनी धड पेपर जमा नाही केले पण भूमी तुला असं कसं सोडलं जामीन न देता। भूमी म्हणते नाही जामिनावरतीच मी आलेली आहे, बाबांनी आणि गंगाधर काकांनी दोघांनी मिळून मला जामीन मिळवला। आता इकडे सगळी गोष्ट पुढची माधवराव सांगायला लागतात। माधवराव म्हणतात खरं तर माझ्या मुलीचे चांगले कर्मच तिच्या कामी आले। तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, 3 दिवस कोर्ट बंद तेव्हा जामीन होत नाही पण हे नॉर्मल केसेसमध्ये, स्पेशल केसेसमध्ये मॅजिस्ट्रेटकडे जाऊन आपण अपील दिलं असतं तर नक्कीच जामीन केला जातो। आणि हा गंगाधरला जेव्हा हे समजलं ना तेव्हा त्याचे मॅजिस्ट्रेट असतात मित्र त्यांच्याकडे आम्ही गेलो होतो। त्याचे मॅजिस्ट्रेट मित्रांकडे आम्ही गेलो असता खूप एक नाट्यमय प्रकार घडला आणि माझ्या भूमीने जे काही चांगलं कृत्य भूतकाळात केलं होतं ना त्याच कृत्याचा भूमीला आत्ता मात्र फायदा मिळाला। रागिणी विचार करते आता ह्या भूमीने काय कृत्य केलं होतं। मग आता गंगाधर आणि माधवराव सगळी स्टोरी सांगतात। माधवराव सांगतात आम्ही मॅजिस्ट्रेटकडे गेलो असताना मॅजिस्ट्रेटने पेपर चेक केले आणि मग माधवराव त्यांना म्हणाले की माझ्या भूमीला सोडा, म्हणजे माझी भूमी आहे ना मुलगी माझी आहे म्हणूनच मी सांगत नाहीये पण ती अशी कुणाला धमकी वगैरे कधीच देणार नाही हो, म्हणजे माझ्यावरती विश्वास नसेल तर ह्या गंगाधरला विचारा पण माझ्या मुलीची प्लीज सुटका करा कारण तिच्या मिस्टरांना तिची खूप गरज आहे। गंगाधर म्हणतो हो खरंच भूमी असं काही करणारच नाही। माधवरावांनी हात जोडलेले असताना मॅजिस्ट्रेट म्हणतात माधवराव तुम्हाला हात जोडायची काहीच गरज नाहीये, भूमीसारखी मुलगी तुमची असताना हात जोडायची तुम्हाला गरज काय। तुम्हाला सांगू का या भूमीने मला सुद्धा जगण्याचा अर्थ नवीन प्राप्त करून दिला असं म्हणत आता मॅजिस्ट्रेट एक गोष्ट सांगायला लागतात आणि म्हणतात काही वर्षापूर्वी माझी मुलगी माझ्यापासून सगळं नातं तोडून फॉरेनला निघून गेलेली, आमच्याशी काहीच बोलायची नाही। मी आणि माझी बायको आम्ही दोघंही जण एकदम हतबल झालो होतो, ना आम्हाला भेटायला यायची ना आम्हाला फोन उचलायची, आमच्याशी जवळजवळ नातं तोडल्यासारखंच केलं होतं। त्यावेळेला माझी बायको तुमच्या भूमीकडे तिचं घड्याळ घेऊन गेली आणि त्याच वेळेला बायकोने भूमीला सांगितलं की माझी मुलगी फॉरेनला गेली आहे त्यावेळेपासून हे घड्याळ बंद पडलंय, जर कदाचित तू हे घड्याळ दुरुस्त केलंस ना तर माझ्या मुलीचं आणि आमचं नातं सुद्धा दुरुस्त होईल। तुमच्या मुलीने ते घड्याळ दुरुस्त करून दिलं आणि त्यावेळेला माझ्या बायकोला जगण्याची उमेद मिळाली आणि तुमची भूमी किती चांगली आहे तिने निघतानाच सांगितलं होतं की आई तुमची एक मुलगी फॉरेनला गेली म्हणून काय झालं, ही मुलगी तर इथे आहे ना। असं सगळं तुमच्या मुलीने आम्हाला सांगितल्यामुळे आम्हाला जगण्याची एक उमेद मिळाली, त्यामुळे ही मुलगी कोणाला धमकी देऊच शकणार नाही याची मला खात्री आहे। त्यामुळे भूमीचा जामीन मी मंजूर करत आहे स्पेशल केस म्हणून। आता ही घडलेली घटना माधवराव सगळ्यांच्या समोर सांगतात। रागिणीला किती राग आलेला असतो, ती विचार करते कसला तो मॅजिस्ट्रेट, कसले हे माधवराव, चाललंय तरी काय यांचं। माधवराव म्हणतात जे भूमीने भूतकाळात केलं होतं ना तेच सगळं आता तिला परत मिळत आहे।
याच्यावरती आकाश म्हणतो, पण सायकल राणी तुला त्रास तर नाही झाला ना? पोलिसांनी तुला भाऊ तर नाही ना केला? भूमी म्हणते, नाही आकाश, मला काही झालं नाही, तू काळजी करू नकोस. रागिणी म्हणते, हे किती चांगलं झालं, म्हणजे खरंच किती ते आभार मानावे मॅजिस्ट्रेटचे जेवढे कमीच आहेत. इकडे नीलांबरी विचार करते, एरवी तर गल्लीतलं साधं कुत्रं यांना कोण विचारत नाही आणि आता मोठे मॅजिस्ट्रेटची ओळख सांगतायत. भूमी सांगते, माझी सुटका झालेली आहे ती आकाशला निर्दोष सोडवण्यासाठी. त्याच्यावरती राजा काका म्हणतात, आता मंगळवारी तारीख आहे, म्हणजे आपल्या हातात 3-4 दिवस आहेत आकाशच्या निर्दोषचे पुरावे शोधण्यासाठी. आपण उद्यापासून प्रयत्न करूया. भूमी म्हणते, उद्यापासून नाही, आपण आजपासूनच प्रयत्न करायचे आहेत. ती सोनल किती खोटारडी आहे आणि आकाश निर्दोष आहे हे सगळं आपण कोर्टात सिद्ध करायचं. असं म्हणत भूमी आता कामाला लागते. तोपर्यंत इकडे अभि सांगत असतो, ती भूमी सुटले ना म्हणजे आता आपली काही खैर नाही. ती शांत बसणाऱ्यातली नाहीये. आकाशला निर्दोष सोडवण्यासाठी ती आकाश पाताळ एक करेल. याच्यावरती सोनल म्हणते, पण पुरावे तर आपल्या बाजूने आहेत ना? आकाशला निर्दोष सिद्ध करण्यासाठी तिच्याकडे एकही पुरावा नाही, मग काय कायदा ती आपल्या हातात घेणार आहे का? तू काळजी करू नकोस, आकाशनं अजिबात कोर्टात निर्दोष सिद्ध होणार नाही. आकाशला आता आपण जामीन मिळूच द्यायचा नाही, त्याला अडकवूनच ठेवायचं. याच्यावरती अभि म्हणतो, अगं तुला माहित नाहीये ती भूमी कोणत्या पातळीला जाऊ शकते आकाशसाठी, त्यामुळे आपण जरा सावध राहायला पाहिजे. सोनल म्हणते, काही गरज नाहीये. असं म्हणत सोनल जरा ओव्हर कॉन्फिडन्स झालेली असते. भूमी सांगत असते, आपण लवकरात लवकर हे पुरावे शोधूया. याच्यावरती अथर्व म्हणतो, ताई आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहोत. याच्यावरती रागिणी आता जीवाच्या वरती सांगते, हो हो भूमी, तुला काय मदत लागेल ती सगळी मदत आम्ही करू. आकाश म्हणतो, सायकल राणी तू चल ना रूम मध्ये, मला तुझ्यासोबत खूप साऱ्या गप्पा मारायच्या आहेत. असं म्हणत आकाश भूमीचा हात धरतो आणि तिला रूम मध्ये घेऊन जातो. रागिणी विचार करते, ही वाटते तितकी साधी केस नाहीये, हिला अडकवण्याचा किती प्रयत्न करावा पण दरवेळेला कोण ना कोण हिच्या मदतीला धावूनच येते, करायचं तरी काय हिचं? असा विचार करत रागिणी स्वतःशी चिडलेली असते. आता मात्र भूमी रूम मध्ये येते. रूम मध्ये आल्यावरती ती म्हणते, आकाश तुझी तब्येत बरी आहे ना आता? आकाश म्हणतो, हो मला ताप आला होता, तू नसताना मला ताप आला होता, पण हा ताप पण आहे ना तुला घाबरतो असं मला वाटतंय, कारण बघ ना तू आल्यावरती तो ताप पण पळून गेला. सगळे तुला जसे घाबरतात ना तसा हा ताप पण घाबरतोय. तू काळजी करू नकोस, तू आलीस ना आता मी व्यवस्थित आहे, पण पुन्हा अशी सोडून मला जाऊ नकोस. भूमी म्हणते, आकाश खरंच माझं चुकलं, म्हणजे ही वेळ माझ्यावरती येईल असं मला वाटलं नव्हतं, पण याच्या पुढे मी काळजी घेईन, तुला सोडून कुठेच जाणार नाही. तू लक्षात ठेव, तुझी ढाल बनून मी तुझ्या पाठीशी कायम उभी राहीन. या वेळेला माझ्याकडून चूक झाली, त्या सोनलला ओळखण्यात मी चुकले आणि या सगळ्या प्रकरणामध्ये अडकले, तुझ्यापासून लांब गेले. तुला माझी किती गरज आहे मला माहिती आहे, त्यामुळे आता मी तुला प्रॉमिस करते की तुला सोडून मी कुठेही जाणार नाही. आकाश म्हणतो, खरंच सायकल राणी तू मला सोडून जाणार नाहीस ना? याच्यावरती भूमी म्हणते, नाही आकाश, पिंकी प्रॉमिस, मी तुला सोडून कुठेही जाणार नाही. असं म्हणत ती आकाशचा हात आपल्या हातात घेते. तितक्यात तिथे मानसी येते. मानसी म्हणते, सॉरी, म्हणजे मी डोअर नॉक नाही केलं. भूमी म्हणते, मनू काय हा तुझा चावटपणा? मानसी म्हणते, मग डोअर नॉक करून यायला हवं तुम्ही, तुमची प्रायव्हसी डिस्टर्ब केली ना. याच्यावरती भूमी म्हणते, मनू अगं आगावगिरी करू नकोस. मग मानसी येते आणि म्हणते, ताई तू नव्हतीस ना तेव्हा आकाश भाऊजींची काय अवस्था झाली होती तुला माहिती आहे का? भूमी म्हणते, हो मानसी, मी आत्ताच आकाशला सांगितले की त्याच्यापासून लांब मी पुन्हा कधी जाणार नाही आणि आता आपल्याला आपले प्रयत्न सुरू करायला पाहिजेत. तू एक काम कर मनू, वर्तक डॉक्टरांना फोन कर आणि या केस संदर्भात त्यांना माहिती दे. मानसी म्हणते, ताई पण वर्तक डॉक्टरांना याच्यात इन्व्हॉल्व करून काय करायचं? भूमी सांगते, अगं वर्तक डॉक्टरांना आकाशची मेडिकल कंडिशन माहिती आहे, मग या मेडिकल कंडिशनमध्ये तो असं काही करूच शकत नाही. अशा रिलेशनमध्ये ते काही सर्टिफिकेट किंवा काही कनेक्शन असलेल्या गोष्टी आपल्याला सांगतील असं मला वाटतंय. त्यांची आपल्याला कोर्टामध्ये साक्ष नक्कीच मदत करू शकते. याच्यावरती मानसी म्हणते, हो ताई, मी वर्तक डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतलेली आहे, तू त्यांना जाऊन भेट. त्यानंतर भूमी सांगते, अथर्व आणि प्रशांत या दोघांना सोनलच्या मागावरती लावूया, जेणेकरून सोनल काय करते, कुठे जाते हे सगळं आपल्याला समजेल. आता रागिणी भूमीच्या मागावरतीच असते. भूमीचं वाक्य रागिणी ऐकते आणि ताबडतोब ती सोनलला कॉल करून कळवते की तुझ्या मागावरती भूमीने आता प्रशांत आणि अथर्व या दोघांना पाठवले, जरा सावध राहा बाई. असं म्हणता सोनल म्हणते, काळजी करू नका. आणि सोनलला ऍक्च्युली भूमीने रंगेहात पकडलेलं असतं. प्रशांतने तिचे फोटो वगैरे भूमीला पाठवताच लगेच भूमी सोनलला भेटायला येते. आता सोनल आपल्या मूळ अवतारात असते. कोणत्याही प्रकारचा सलवार कमीज न घालता ती जशी बोल्ड कपडे घालते त्याच कपड्यांमध्ये असते आणि ती म्हणते, भूमी
तू माझ्याबद्दल जास्त माहिती काढण्याचा प्रयत्न करू नकोस. तू माझ्याबद्दल जितकी माहिती काढशील ना तितकी तुला मोठा धक्का बसेल. त्यामुळे प्रकरणामध्ये खोल शिरण्याचा प्रयत्न करशील तर तूच त्याच्यामध्ये अडकशील, एवढं मात्र लक्षात ठेव.